जिल्हा न्यायालयाअंतर्गत पाहू शकता 34 उमेदवारांसाठी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे। डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट वाशिम, जिल्हा आणि सत्र न्यायालय वाशिम यांच्या अंतर्गत पाहू शकता मंजूर असलेल्या सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या माळी या पदाकरता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी सदर पदाकरता अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या शेवटच्या दिनांकाला पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी आणि इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। सदर पदाची वेतन मॅट्रिक्स S1 15,000 ते 47,600 अधिक नियमानुसार देयभत्ते अशी असणार आहे। पात्रता पाहू शकता यामध्ये वयोमर्यादा जी आहे प्रवर्ग अराखीव खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्ष, अनुसूचित जातींसाठी 18 ते 43, दिव्यांग उमेदवारांसाठी 18 ते 45 आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 ते वयाची अट नाही आहे। उमेदवार हा सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असणं आवश्यक आहे। उमेदवार कमीत कमी इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, 4थी पास असणे आवश्यक आहे। उमेदवारास किमान 3 वर्ष आहेत का बगीचे, हिरवळी आणि वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे। शासनमान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्रधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल। पात्र उमेदवारांकरता अटी पाहू शकता उमेदवार करार करण्यास सक्षम असावा। उमेदवार नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेला नसावा। त्याचबरोबर उमेदवार फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे। महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमध्ये हयात असलेल्या मुलांची संख्या हे 2 पेक्षा अधिक नसावी। अर्ज करण्याची प्रक्रिया आणि कालावधी पाहू शकता। उक्त नमुना पात्र निकष आणि अटी आणि पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवाराने दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोचतील या बेताने त्यांचे अर्ज जाहिरातीसोबत जो नमुना देण्यात आलेला आहे अर्ज करण्यासाठीचा या नमुन्यामध्ये तुम्हाला आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्ट किंवा RPED पोस्टनी पाठवायचे आहेत। अर्ज पाठवताना पाकिटावर माळी पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहिणे आवश्यक आहे। पत्ता पाहू शकता माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा आणि सत्र न्यायालय वाशिम यांच्या ठिकाणी स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। परीक्षेची योजना पाहू शकता यासाठी परीक्षा घेतली जाईल। आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागेल। यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा आहे। उद्यान, बगीचे आणि देखभाल संदर्भात एकूण 30 गुणांसाठीची उत्तीर्ण गुण किमान 50% म्हणजे 15 गुण मिळवणे आवश्यक असेल। शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांसाठी असेल, धावणे इत्यादी असेल त्यामध्ये, आणि नंतर वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची असे 50 गुणांपैकी गुण देऊन निवड यादी तयार केली जाईल। प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास उमेदवारांचा उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही। उत्तीर्ण पाहू शकता अनुत्तीर्ण झाल्यास उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे पुढील चाचणीसाठी बोलवण्यात येईल। उमेदवारांची निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल। परीक्षेचे प्रमाणपत्र जे हॉल तिकीट आहे हे पोस्टाद्वारे तुम्हाला पाठवले जाईल। त्याचबरोबर पाहू शकता अनुसूचित पात्र उमेदवारांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी तसेच वैयक्तिक मुलाखतीचे वेळापत्रक जिल्हा न्यायालयाच्या वाशिमच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। उमेदवारांनी अर्जासोबत जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत हे पाठवणं आवश्यक आहे। जन्मतारखेचा पुरावा आहे, जन्म प्रमाणपत्र, SSCचे बोर्ड प्रमाणपत्र आहे, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, माळी पदाच्या कामासंदर्भात पूर्वानुभव असल्याचा दाखला, सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला असल्यास, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, सेवायोजन कार्यालयात नोंदणी केल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबतचे शासकीय राजपत्राची प्रत आवश्यक आहे। उमेदवारांनी अर्जासोबत जे मूळ दाखले आहेत कागदपत्र जोडायचे आहेत। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र,
जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयी 2 प्रमाणपत्र, त्याचा हुद्दा, त्याचबरोबर पत्ता, फोन नंबर यामध्ये नमूद असणं आवश्यक आहे. नमुना ब नुसार देणं आवश्यक आहे. उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची कार्यालयाची मंजुरी घेतल्याची हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिणे, त्याचबरोबर 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावणे, रिकामे पाकिट पाठवावे असं आवश्यक आहे. 2 पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत पाठवणं आवश्यक आहे. उमेदवारांनी खालील नमूद बाबींची नोंद घ्यायची आहे. माळी पदासाठी इयत्ता 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने इयत्ता 4थी अथवा त्यापुढील इयत्ता उत्तीर्ण असल्याबाबतची माहिती शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यात भरावी. याचबरोबर मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसोबत आणाव्यात. अर्ज विहित नमुन्यात नसल्यास किंवा अपूर्ण असल्यास किंवा अर्जामधील माहिती खोटी असल्यास व योग्य प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती न जोडल्यास अर्ज बाद करण्याचा अधिकार निवड समितीकडे राहील. उमेदवारांकरता इतर आवश्यक सूचनासुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत. त्यासुद्धा विस्तृत पद्धतीने चेक केले जाऊ शकतात. संपूर्ण जी जाहिरात आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. नोकर भरतीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर पाहू शकता अर्जाचा नमुना हा देण्यात आलेला आहे. जिल्हा न्यायालय वाशिम अंतर्गत परिशिष्ट अ आणि ब मध्ये या पद्धतीने तुमचा जो अर्ज आहे हा पूर्णपणे भरायचा आहे. दिलेल्या ॲड्रेसवर फक्त पोस्टाने पाठवायचा आहे किंवा RPADनी पाठवणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने पाहू शकता हा डिटेलमध्ये अर्ज नमुना आहे. डिटेलमध्ये तुम्हाला भरायचा आहे आणि पाठवायचा आहे. अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्रसुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने डिटेलमध्ये माहिती घोषणापत्र आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा नमुना, चारित्र्य पडताळणीचा नमुना आहे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, असे सगळे कागदपत्र जे महत्त्वाचे जे पत्र आहेत, लेटर आहेत, हे या जाहिरातीमध्ये आहेत. टेलिग्राम चॅनलवर PDF लिंक सेंड करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे जिल्हा न्यायालय वाशिम अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता डिटेलमध्ये. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.